हाऊ टाईम फ्लायज असा डोळे मिटून विचार करता करता मुंबई टू त्रिवेंद्रम हा विमान प्रवास संपला सुद्धा. आलं की त्रिवेंद्रमचं एअरपोर्ट. त्रिवेंद्रम एअरपोर्टवरून कॅब करून आम्ही निघालो आहोत केरळमधलं वर्कला पाहायला. हे आहे आमचं वर्कलातलं होमस्टे जिप्सी वॉल्कर. हे आहे नॉर्थ क्लिफ. वर्कळा म्हणजे क्लिफवरनं खूप चालायचं, समुद्र न्याहाळायचा, दमलं की कुठच्याही कॅफेमध्ये बसायचं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. रात्रीच्या वेळी नॉर्थ क्लिफ अगदी गजबजून जातं. हा आहे आमच्या होमस्टेचा होममेड ब्रेकफास्ट. हे आहे पुट्टू. मी पहिल्यांदाच खाल्ले, पण मला मात्र अप्पमच जास्त आवडले. माडाची उंच उंच झाडं, बॅकवॉटर्सची शांतता आणि लाटांचा खळखळाट एकाच वेळी अनुभवायचा असेल तर कपिल ह्या समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या. ह्या रस्त्यावर सायकलिंगचा अनुभव जरूर घ्या. एका बाजूला बॅकवॉटर्स तर दुसऱ्या बाजूला समुद्र. हे रंगीबेरंगी मासे आहेत वर्कलातल्या मत्स्यालयातले. आज आम्ही आलो आहोत जटायू अर्थ सेंटर पाहायला. स्टॅच्यू पाहण्यासाठी इथे रोपवे आहे. साधारणतः 7 ते 8 मिनिटं लागतात. पायऱ्या चढूनही तुम्ही वरती जाऊ शकता. हा पहा जटायूचा अवाढव्य स्टॅच्यू. सुंदर परिसर आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलो होतो म्हणून सूर्यास्ताचा आनंद घेता आला. वर्कलामधलं मस्ट व्हिजिट प्लेस म्हणजे हे मँग्रोव्ह विलेज. नैसर्गिक सौंदर्याचा भरभरून आनंद इथे तुम्ही लुटा. पाण्यामध्ये कायाकिंग करत किंवा बोटीमधनं शांतपणे फिरत पक्ष्यांचा किलबिलाट ऐका. मँग्रोव्हमधनं फिरता फिरता मन शांत होऊन जाईल. या मँग्रोव्हमध्ये तुम्ही तुमचे फोटो नक्की काढा. कसाही फोटो काढा, तो छानच येणार. हे आहे श्री जनार्दन स्वामी टेम्पल. खूप पुरातन मंदिर आहे. इथली वास्तुकला, इथल्या मूर्त्या पाहण्यासारख्या आहेत. इथल्या परिसरातलं मंगलमय वातावरण पाहून मन प्रसन्न झालं. वर्कला म्हणजे ठिकठिकाणी योगशाळा आणि आयुर्वेदिक मसाज केंद्र. शिरोधाऱ्याचा अनुभव मी इथे पहिल्यांदाच घेतला. आता आम्ही आलो आहोत वर्कलातल्या साऊथ क्लिफच्या रिसॉर्टला. वर्कलामध्ये साऊथ आणि नॉर्थ क्लिफमध्ये फार काही अंतर नाहीये, परंतु दोन्हीकडचं वातावरण पूर्ण वेगळं. नॉर्थ क्लिफ गजबजलेला तर साऊथ क्लिफ शांत. क्लिफवरून पायऱ्या उतरत समुद्रावर जायचं. समुद्रातल्या पाण्यात मनसोक्त खेळायचं. दमलात की क्लिफच्या पायऱ्या चढून वरती यायचं. थोडा खिसा सैल सोडला आणि ट्रिप इज लाईफ या रिसॉर्टवरनं सूर्यास्ताचा अनुभव घेतला. पैसा वसूल. वर्कलाला जाऊन तुम्हाला स्विमिंग पूल असलेला रिसॉर्ट हवा असेल तर क्लिफ स्टोरीज या इन्फिनिटी पूल असलेल्या रिसॉर्टचं बुकिंग करा. खळखळणाऱ्या लाटांचा, समुद्राचा असा आनंद लुटला की मन आणि तन शांत होऊन जातं. वर्कलाच्या क्लिफवरून हा समुद्र मी तासनतास निहाळला. प्रत्येक वेळी तो वेगवेगळाच भासत होता. वर्कलामध्ये सगळ्यात जास्त आनंद मला कसला वाटला असेल तर ती फूड फोटोग्राफी करायला. निसर्गाचा असा सुंदर कॅनव्हास आणि वेगवेगळे चविष्ट पदार्थ आणि त्यांचे काढलेले मी फोटो. हे मी काढलेले फोटो पाहून मला तर मी बेस्ट फूड फोटोग्राफर असल्यासारखं वाटायला लागलं. खरंच ट्रिप इज लाईफ. पण परत ट्रिप इज लाईफ अनुभवायचं असेल तर आता मुंबईच्या मायानगरीकडे प्रस्थान करायलाच हवं. बाय, लवकरच पुन्हा भेटूया.